केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा आज श्रीनगरचा दौरा, तर ऑपरेशन सिंदूर नंतर जवानांची घेतली भेट, तर उद्या गुजरातमध्ये भुज एअरबेसला देखील देणार भेट। काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये दहशतवादी आणि भारतीय सैन्याची चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सैन्य दलाला यश। भारतीय वेबसाईट्सवर 15 लाख सायबर हल्ल्यांचे प्रयत्न करणारा हॅकर पाकिस्तानी असल्याचं उघड। छत्तीसगड तेलंगणा सीमेवर 31 नक्षलवाद्यांचा खात्मा, नक्षलवाद्यांच्या विरोधात आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची स्वतः ट्विट करत माहिती। कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेते आणि मंत्री विजय शहांच्या विरोधात गुन्हा दाखल होताच विजय शहांचा माफीनामा। आगामी निवडणुकांसाठी फेर प्रभाग रचना करा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला निर्देश। राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, भेटीनंतर आपण सध्या ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच, तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया। मात्र पक्षातील गळती रोखण्याचं ठाकरेंच्या शिवसेनेसमोर मोठं आव्हान। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी होणार, लाडक्या बहिणींच्या घरातील पुरुषांचंही केवायसी होणार। महाराष्ट्राची पाण्याची चिंता वाढली, राज्यातील धरणांमध्ये 28% पाणीसाठा, तर मुंबईच्या 7 धरणांमध्ये केवळ 19%च पाणीसाठा, पुणे विभागात फक्त 21% जलसाठा। राज्यात पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। अलमट्टी धरणांची उंची वाढवण्यास विरोध, कर्नाटकचा प्रयत्न हाणून पाडण्याचा निर्धार, तर रविवारी अंकली टोल नाक्यावर आंदोलन, सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।